सहस्राणा शिवचंद्रमौळी फणींद्र माथा मुकुटी झळाळी कारुण्य सिंधू भवदुःखहारी कुसुमीर शंभो वसतोधारी. नमस्कार मित्रांनो, गणेशोत्सव म्हणजे आपल्या संपूर्ण भारतात मोठ्या दिमाखानं ढोल ताशांच्या गजरात वेगवेगळ्या जाती धर्मातील लोकांनी एकत्रित येऊन साजरा करण्यात येणारा उत्सव. आणि याचं श्रेय जातं आदरणीय लोकमान्य टिळकांना. श्री गणेशाचं नाव घेतलं तर प्रथम आठवतात त्यांचे अविस्मरणीय डोळे, मोत्यांच्या माळा आणि शिरावर सुंदर मुकुट. अशा प्रकारे अत्यंत उत्साहात आपण आपल्या बाप्पाच्या आगमनाची आणि मोठ्या जल्लोषात तयारी करतो. मोदक, लाडू, हार, दुर्वा, आरती, डेकोरेशन्स, वा, सगळीकडे लख असा प्रकाश. हे सगळं पाहून असं वाटतं मित्रांनो, अगदी दिवस आणि रात्र एकच नाही. या आनंदाची तृप्ती होत नाही तोवर 10 दिवस कसे निघून जातात हे कुणाला कळतही नाही. सगळं काही सुनं सुनं होऊन जात. असं वाटतं कोणीतरी अंगातले त्राणच काढून घेतले. पण लोकमान्य टिळकांनी सुरू केलेला गणेशोत्सव आपण सगळे उत्सव म्हणून साजरा करतो का? हल्लीचे तरुण या उत्सवांमध्ये स्पर्धा करतात, मोठमोठ्या वर्गण्या गोळा करतात, दारू पिऊन अक्षरशः धिंगाणा घालतात. हे कितपत योग्य आहे याचा आपण विचार करतो का? पण त्यानंतर काय? दुरावस्था, विटंबना. मित्रांनो, तुम्हाला खरंच वाटतं की आपण आपली संस्कृती जपतोय, की नुसत्या खोट्या प्रतिष्ठेसाठी आणि प्रसिद्धीसाठी आपले सण आणि उत्सव साजरे करतो? क्षमा करा, पण मला खूप कठोर बोलावं लागतं. बाप्पांचं विसर्जन झाल्यावर कोणी जाऊन पाहिलंय का मूर्त्यांची काय दुरावस्था होती ती? आपल्याला लाज वाटली पाहिजे. ज्या गणेशाला आपण 10 दिवस आरती, मोदक, प्रसाद दाखवतो, आपल्या अंतःकरणापासून ज्याची पूजा करतो, आणि विसर्जन झाल्यावर त्याच बाप्पाच्या मूर्तीच्या अवशेषांना आपण पायदळी तोडवतो. हा आपल्या लाडक्या बाप्पाचा अपमान नाही का? खूपच लाजिरवाणी गोष्ट आहे. आणि दुर्दैव असं की हे सगळं बदलावं असं कोणालाच वाटत नाही. पण मित्रांनो, आपण हे सगळं बदलू शकतो. नाही, मी फार ज्ञानी नाही आहे तुम्हाला शिकवायला, पण तुम्ही जर मनात आणलं ना तर हे नक्की घडू शकेल. तुम्हाला फक्त एकच विनंती आहे की प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या घेऊ नका, इको फ्रेंडली मूर्त्या आणा. याने आपली संस्कृती तर जपली जाईलच, आणि त्याचबरोबर सर्वांच्या लाडक्या बाप्पाचा अपमान सुद्धा होणार नाही, आणि याचबरोबर निसर्गालाही हानी पोचणार नाही. तर मग चला मित्रांनो, तुम्ही एक पाऊल उचला तर तुमच्यासाठी, आम्हा सर्वांसाठी इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करूया. गणपती बाप्पा मोरया.